वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अखेर 22 तासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीवर तत्काळ कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांनी चक्का जाम आंदोलन केलं होतं। शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनीही या आंदोलनात सहभाग घेत आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतर खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरते आहे। वेरूळ परिसरात शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी चक्काजाम आंदोलन छेडलं होतं। नातेवाईकांच्या आरोपानुसार एका आरोपीच्या शोधासाठी आलेल्या पथकानं केवळ काय झालं अशी विचारणा केल्याच्या कारणावरून बोरसे यांना मारहाण केली। या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप होत असून न्याय मिळावा यासाठी अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा केला। अखेर 22 तासानंतर खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। वेरूळला जी घटना घडली आमचे मुख्याध्यापक आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरेश बोरसे यांचे प्रामाणिक सेवा करणारी व्यक्ती म्हणून या सगळ्या पंचक्रोशीत ओळखली जाते। काल रात्री वैजापूरचे पोलीस इथं आले आणि एक आरोपी शोधायला आले होते आणि पोलीस अशी गाडी घेऊन आले की जो आरोपी आहे फिर्यादी त्याची गाडी इथं घेऊन आले, स्कॉर्पिओ एक कार घेऊन आले। नागरगोजे नावाचे पोलीस अधिकारी वैजापूरचे आहेत। ते इथं आल्यानंतर बोरसे सर रस्त्याने जात असताना त्यांनी फक्त चौकशी केली, तुम्ही कुठून काय आले, तर यांना उचललं गेलं, मारहाण केली गेली। या गाडीतून त्या गाडीत, त्या गाडीतून त्यांच्या मुलींना, पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली गेली। त्यांच्या सुद्धा अंगाशी झोंबाझोंबी या सगळ्या पोलीस अधिकारी यांच्याबरोबर काही गुंड प्रवृत्तीचे मी नाव ऐकलं, धोंदलगावचं कोणीतरी आवारे नावाची व्यक्ती त्यांच्यासोबत होती। मला सांगा की अशा व्यक्ती पोलिसांबरोबर कसे येऊ शकतात? याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। या सगळ्या झटापटीत बोरसे सरांचा हृदय मृत्यू झालेला आहे। आता पोलीस वेगळे कारण देतील, परंतु पोलिसांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झालेला आहे। रवी आवारे कोण, नागरगोजे कोण, स्कॉर्पिओ कोणाची, कार कोणाची, या सगळ्या गोष्टी ताबडतोब खुलासा झाला पाहिजे। रवी आवारे असेल आणि नागरगोजे असेल यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण या लोकांनी इथं गुंडागर्दी केली। पोलिसांच्या वर्दीमध्ये खाकी वर्दीची गुंडागर्दी। या वेरूळची जनता, ही वेरूळ म्हणजे छत्रपती शिवरायांची भोसले घरांची जन्मभूमी। या ठिकाणी अशी रजाकारी मला असं वाटतं आम्ही सहन करणार नाही। नागरगोजे असेल, आवारे कोण आहे मला माहिती नाही, या सगळ्यावर गुन्हे म्हणजे गुन्ह्याचेच गुन्हे दाखल करावे लागतील। असं नाही केलं तर मला असं वाटतं बेमुदत या विषयावर शिवसेना आणि इथल्या भागातील जनता, बाकी पक्ष सोडून द्या, हा राजकीय विषय नाही, परंतु या भागातील, या गावातील जनतेच्या माध्यमातून मला वाटतं हा आवाज अन्यायाच्या विरुद्ध आम्ही तीव्र करू। पोलीस आता अशा पद्धतीनं गुन्हा दाखल व्हावा म्हणून पोलिसांशी आम्ही बोललेलो आहे। माननीय SP साहेबांशी बोललो, राज्य स्तरावरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी संपर्क साधलेला आहे। मला वाटतं निश्चित पोलीस याचं गुन्हा दाखल वेगळे कारण देतील पोलीस। ठीक आहे, आधी दिले असेल, आता पोलिसांना वेळ दिला, परंतु आता पोलिसांनी गुन्हा दाखल करायचं कबूल केलं। परत आता तुम्ही बसलेले तेव्हापर्यंत गुन्हा दाखल होणार आहे, तेव्हापर्यंत तुम्ही इकडे आता प्रोसेस लागते ना, 1 मिनिटात थोडी गुन्हा दाखल होतो। आता त्याला प्रोसेस आहे ना, सगळ्या गोष्टी। FIR दाखल करायचं म्हणजे काय, आपण गेलो तर लगेच गुन्हा थोडी रजिस्टर होतो, त्याला सगळ्या स्टेटमेंट घ्यावे लागतात, कोणते कलम लावायचे काय याचा अभ्यास करावा लागतो। सगळ्या FIR पण असा मजबूत झाला पाहिजे, नाही तर उगाच घाई गडबडीत काही झालं तर त्या गुन्ह्याला अर्थ राहणार।